सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. गुणवत्तापूर्ण शिक्षण, सातत्यपूर्ण सराव आणि अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन यामुळे जिज्ञासा अकॅडमी 11वी-12वी क्लासेसनं शिक्षक हर्षद पवार, राजेंद्र शिंदे आणि सुनील परांडे यांच्या मार्गदर्शनाखाली याही वर्षी MST CET परीक्षेमध्ये उल्लेखनीय यशाची परंपरा कायम राखली आहे. अकॅडमीतील 16 विद्यार्थ्यांनी 90% अधिक गुण मिळवत यश संपादन केलंय. त्यापैकी 9 विद्यार्थ्यांनी 95% अधिक गुण मिळवून विशेष प्रावीण्य मिळवलंय. यामध्ये सोहम दुर्गुडे 98.29%, ओंकार ताजने 97.55%, प्रतीक्षा पवार 96.33%, हर्षद सांगळे 96.30%, पवित्रा गिरी 96.11%, आदिती मुटकुळे 95.88%, सुजल गोपाळे 95.70%, सुमित सोनार 95.42% आणि प्रगती गायकवाड हिनं 95.14% गुण मिळून उत्कृष्ट यश संपादन केलंय. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मार्केट यार्ड समोरील जिज्ञासा अकॅडमी हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलाय. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर शुभदा भुजबळ, नवोदय हॉस्पिटल आणि प्रतीक्षा पवार यांची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवलं गेलंय. या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येनं हजर होते. विद्यार्थ्यांना 12वी नंतरच्या शैक्षणिक संधींबाबत मार्गदर्शनही केलं गेलंय. MST CET परीक्षेमध्ये चांगले गुण मिळाल्यावर अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, कृषी, आर्किटेक्चर, तंत्रज्ञान तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्याच्या संधी उपलब्ध होतात. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार आणि गुणवत्तेनुसार योग्य शाखेची निवड करून प्रवेश प्रक्रियेतील सर्व टप्पे वेळेत पूर्ण करावेत. तसेच कौशल्य विकास, संवाद कौशल्य, इंग्रजी भाषेचं ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास यावर भर देत भविष्यातील स्पर्धात्मक क्षेत्रांसाठी स्वतःला सक्षम बनवावं, असं हर्षद पवार यांनी सांगितलं. बिझनेसवाले असं मान्य करतो की आमचा वाटा फक्त 1% आहे. 99% वाटा हा त्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा आहे. कारण शेवटी आमच्याबरोबर आहेत ते कनेक्टेड, त्याबद्दल नाही, पण घरी सुद्धा तसं वातावरण ठेवणं आणि त्यांनी आमच्यावर एवढा विश्वास ठेवून आमच्याबरोबर ते कनेक्टेड राहिले, यासाठी पालकांचं सुद्धा आणि विद्यार्थ्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. असंच आणि प्रवास संपलेला नाही, जोपर्यंत आहोत तोपर्यंत पुढे भविष्यातही काही गरज पडली, आता बरेचसे जण इंजिनिअरिंगला, फार्मसीला ॲडमिशन घेतील, ॲग्रीला जातील, तिथेही काही गरज पडली तर नक्कीच आम्ही उपस्थित राहू. कारण आता इंजिनिअरिंग थोडंसं बॅकग्राऊंड असल्यामुळं आमचं बऱ्याच ठिकाणी गोष्टी अनुभवायला मिळालेल्या आहेत, तर त्याचा नक्कीच त्या ज्ञानाचा किंवा त्या अनुभवांचा तुम्हाला उपयोग होईल. तर भविष्यामध्ये सुद्धा असेच आमच्यावरती प्रेम करत राहा, हीच देवाचरणी प्रार्थना. जिज्ञासा अकॅडमी ही 11वी-12वी विज्ञान शाखा तसेच MST CET, JEE, NEET या परीक्षांच्या दर्जेदार मार्गदर्शनासाठी संगमनेरमध्ये ओळखली जाते. माझी सुरुवात म्हणजे 0 पासून सुरुवात झाली. मी 10वीपर्यंत गणित म्हणून रडायचो, खरं सांगते. गणित म्हणून रडायचो. इथं आल्यानंतर मला परांडे सर, परत फिजिक्सचे आमचे पवार सर, केमिस्ट्रीचे आमचे शिंदे सर हे भेटले. यांनी मला स्वतःतला जो नाही का कॉन्फिडन्स आहे तो जागवला. जिज्ञासा करिअर अकॅडमीने आम्हाला सगळ्या प्रकारची मदत केलेली, पुस्तकांपासून तर नाही का चांगलं उत्तम प्रतीचं शिक्षण. त्यांनी आम्हाला प्रत्येक गोष्ट इतकीच चांगली समजून सांगितली की आम्हाला ते लहान पोराला सुद्धा समजून सांगते इतकी चांगली समजून सांगितली. त्यांनी आम्हाला प्रत्येक गोष्टीबद्दल नाही का महत्त्व सांगितलं. आम्हाला शिक्षणाचं महत्त्व, पुढं नाही का 11वी-12वीचं नाही का आपल्या रिझल्टचा किती नाही का महत्त्व आहे हे सांगितलं आहे. परत 11वी-12वीमधून नाही का आपल्याला पुढं करिअरसाठी किती नाही का योजना आहे ते सांगितले आहे. आदिती ज्ञानेश्वर मुटकुळे. मला CET मध्ये 95.88 असे पर्सेंटाईल पडलेले आहेत आणि मी 11वीला जिज्ञासाला नव्हते, पण 12वीला जिज्ञासाला आले. आणि माझ्या तो फिजिक्सचे म्हणजे न्यूमरिकल सोडवण्याचा कॉन्फिडन्सच नव्हता की येऊच शकत नाही. पण मग 12वीला आल्यानंतर पवार सर भेटले, मग ते म्हटले जमेल, तुम्ही हळूहळू करा, सोडवा.
थोडे थोडे सोडवा, पहिल्यांदा फॉर्म्युले पाठ करा, म्हणजे त्यांनी अशी प्रोसेस सांगितली. मग मला हळूहळू न्यूमेरिकल्स जमायला लागले आणि शेवट बोर्ड्सला मी बऱ्यापैकी जे क्वेश्चन पेपरमध्ये न्यूमेरिकल्स आले होते ते बहुतेक सगळे सोडवले. त्यानंतर केमिस्ट्रीला आम्हाला शिंदे सर होते. केमिस्ट्री तर त्यांनी म्हणजे आमचं पाठच करून घेतलं होतं, ऑर्गॅनिक वगैरे सगळं, आणि ते शेवटपर्यंत आम्हाला कामी आलं. CETला ऑर्गॅनिक पाठ होतं म्हणून खरं तर माझा स्कोर झाला 95% आहेत मला CETला केमिस्ट्रीसाठी. आणि जर ऑर्गॅनिक पाठ नसतं तर माझा सगळा वेळ तिथंच गेला असता. तर शिंदे सरांनी आम्हाला पहिल्यापासूनच सांगत होते तुम्ही ऑर्गॅनिक पाठ करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला CETला प्रॉब्लेम नाही येणार. आणि बाकी जे इनऑर्गॅनिक होतं, फिजिकल होतं, ते पण त्यांनी बऱ्यापैकी पूर्ण आमच्याकडनं करून घेतलेलं होतं, त्यामुळे CETला एकदम सोपी गेली. माझं नाव श्रावणी हसे. मी इथे जिज्ञासाला ब्रिज कोर्सला आले होते. ब्रिज कोर्सला जॉईन केल्यामुळे माझ्या कन्सेप्ट खूप जास्त क्लिअर झाल्या, बेसिक कन्सेप्ट पण खूप क्लिअर झाल्या, सरांनी त्या करून घेतल्या. फिजिक्स आधी खूप हार्ड वाटायचं, खूप अवघड जायचं, पण नंतर जसं जसं ब्रिज कोर्सने कन्सेप्ट क्लिअर झाल्यामुळे आणि 11-12 सरांनी बेसिकपासून शिकवल्यामुळे ते नंतर सोपं जायला लागलं. आणि त्यामुळेच मला आज PCMला CETमध्ये फिजिक्सला 91% आहे. आणि केमिस्ट्रीला सुद्धा सरांनी ऑर्गॅनिक खूप छान आमच्याकडून क्लासमध्येच करून घेतलं. आणि असं वेगळं काही वाटायचं नाही घरी जाऊन की अजून करावं लागेल किंवा काय. जे आम्ही क्लासमध्ये करायचो तेच घरी जाऊन फक्त रिवाईज करायचो. आणि मॅथ्सचं पण सरांनी खूप छान पद्धतीने ब्रिज कोर्सला 6 to 10 स्टँडर्डचं सगळं आमचं बेसिक जे कधी कधी आपलं राहून जातं स्कूलमध्ये ते सगळं क्लिअर करून घेतलं. मी पवित्रा गिरी आणि मला PCM CETमध्ये 96.11% मिळाले आहेत. आणि खरं तर जिज्ञासाचा आणि माझा प्रवास ब्रिज कोर्सपासून तर आजच्या या दिवसापर्यंत होता आणि आय थिंक इथून पुढे पण कायम राहील. मी कायम सरांना भेट द्यायला राहील, असं नाही की आमचा प्रवास संपलेला आहे. तर ब्रिज कोर्सला मी पहिल्यांदा आलेले आणि सरांनी आम्हाला म्हणजे आम्ही खूप 9-10 जण होतो पहिल्या दिवशी, तेव्हा आम्हाला न्यूमेरिकल सॉल्व करायला दिलं होतं. ते केपलर लॉचं न्यूमेरिकल होतं, 10ची कन्सेप्ट. तेव्हा काही न्यूमेरिकल सॉल्व करता आलं नाही. पण 12वीला आल्यानंतर 11वी-12वी कॉम्प्लेक्स न्यूमेरिकल सॉल्व करेपर्यंत आमचा हा प्रवास सुरू झाला. सरांचं टेस्ट शेड्यूल म्हणा किंवा सरांचं कन्सेप्ट क्लॅरिटी म्हणा. फिजिक्समध्ये सर स्वतः प्रॅक्टिकल करून दाखवायचे, कन्सेप्ट सांगायचे आणि असं नाही की क्लास बोरिंग असायचा, कधीच नाही. सरांचं ज्यांना माहिती त्यांना माहिती. फिजिक्सला जर तुम्ही येऊन बसले तर ज्याला कळत नाही काही, पालक लोक जरी आले तरी त्यांना क्लासमध्ये मज्जा येईल अशी फिजिक्स शिकवता सर. आणि केमिस्ट्रीला शिंदे सर, त्यांनी तर ऑर्गॅनिक पार म्हणजे सगळेच सांगतात, सगळ्यांचंच ओपिनियन आहे ऑर्गॅनिक पार आमचं एकदम क्लिअर कट करून घेतलं होतं. अजून पण चॅप्टरचं नाव घ्या, अजून पण रिॲक्शन डोळ्यासमोर येतात, असं ऑर्गॅनिक आमचं छापलेलं आहे डायरेक्ट दिमागमध्ये. बेटे खूप अफाट कष्टातून मुलांच्या डोक्यावर अजून उभे राहिलेले आहे. त्याच्या मागे त्यांची खूप मेहनत आहे आणि त्या मेहनतीचं खऱ्या अर्थानं मिळालेलं यश आहे. आणि मी पालकांचंही पण त्याच पद्धतीने आभार व्यक्त करेल, कारण कोणत्याही आपल्या मुलाच्या डोक्यावर जर फेटा पाहायचा असेल तर त्याच्या पाठीमागं खूप मोठा त्याग हा त्या मुलाचा असतो आणि त्याचबरोबर त्याच्या पाठीमागं साथ जी असते ती त्याच्या आईवडिलांची असते. आईवडिलांशिवाय कोणतीही गोष्ट शक्य होऊ शकत नाही, कारण सपोर्टशिवाय कोणतीही सिस्टीम चालत नाही. आणि ही तुमची जी त्यांच्या पाठीमागे असणारी साथ आणि त्याचबरोबर आमच्या जिज्ञासा अकॅडमीने ज्या पद्धतीने थोडक्यात मुलांसाठी केलेलं जे काम आहे या सगळ्यांचं मिळून जे आज यश आहे ते भेटायच्या रूपाने आपल्याला दिसतच आहे. सर्व जे शिक्षक वृंद आहे ज्यांनी अथक परिश्रम घेतलेले वर्षभर आणि या मुलांना खूप उत्कृष्ट पद्धतीने शिकवण्याचं काम केलेलं आहे, तर त्याबद्दल आपण सर्व मिळून सर्व शिक्षकांचे पहिल्यांदा अभिनंदन करू. सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. आणि सर्व मुलांना इथून पुढे प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रात जाईल, कोणत्याही क्षेत्राचा असेच कष्ट करा, खूप इमानदारीने कष्ट करा. कुठल्याही प्रकारचा चुकीचा मार्ग हा शेवट कधीच चांगला करत नसतो. जेव्हा तुम्ही चांगले प्रयत्न करताल, मनातून प्रयत्न करताल, त्यावेळेस यश निश्चितच तुमच्या पायावर येईल. त्यामुळं मी सर्वांना पुढील भविष्याच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. सत्कार नाही किंवा कौतुकाचा दिवस नाही, तर तुम्ही 2 वर्ष अपार मेहनत घेतली, कष्ट केले, भरपूर अभ्यास केला, त्याचंच हे गोड फळ आहे. तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचे माझ्याकडून मनपूर्वक अभिनंदन.
2 वर्ष दिवस रात्र एक करून तुम्ही भरपूर अभ्यास केला, सोशल मीडिया बाजूला ठेवून, तुमचे करमणुकीचे साधनं बाजूला ठेवून अपार मेहनत घेतली, त्याचंच हे गोड फळ आहे. आणि एक लक्षात ठेवा, ह्या यशामागे तुमच्या स्वतःचाच वाटा आहे असं नाही, तर सर्व उपस्थित पालक, त्याचप्रमाणे जिज्ञासा अकॅडमीचे सर्व शिक्षक यांचाही सिंहाचा वाटा आहे. सर्व विद्यार्थ्यांना वेळोवेळी सर्व गोष्टी उपस्थित करून देणे, तुमच्या उठण्यापासून तर झोपेपर्यंत सर्व शेड्यूल व्यवस्थित ठेवणे, खाण्यापिण्याच्या गोष्टीसुद्धा व्यवस्थित ठेवणे, हे ज्या ज्या आयांनी मदर्सनी केलेलं आहे त्यांचाही खूप मोठा वाटा आहे. त्याचप्रमाणे जिज्ञासा अकॅडमीच्या सर्व शिक्षकांनी अपार मेहनत घेतलेली आहे. तुम्ही तर त्यांना पडद्यापुढचे बघतात, आम्ही त्यांना पडद्यामागचंही बघितलेलं आहे की त्यांना जिज्ञासा अकॅडमी स्टुडंट हेच एक ध्येय आहे. आपले स्टुडंट कसे जास्त मार्क कमवतील, त्यासाठी काय काय करता येईल हेच एक ध्येय त्यांच्यासमोर असतं. त्यांनी त्यांचे जीवनच या स्टुडंटसाठी झोकून दिलेले आहे आणि असे शिक्षक तुम्हाला भेटलेले आहेत, याचा तुम्हाला अभिमानच वाटायला पाहिजे. आज तुमच्या करिअरची सुरुवात होत आहे आणि हा 2 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर तुम्हाला जे यश मिळालेलं आहे त्यात तुमच्या शिक्षकांचा वाटा आहेच, त्याचे तुम्ही मनापासून आभार मानायला पाहिजे. अनुभवी शिक्षकांचं वैयक्तिक मार्गदर्शन, नियमित चाचण्या, संकल्पनांवर आधारित अध्यापन, विद्यार्थ्यांच्या शंका निरसनावर विशेष भर आणि निकालाभिमुख नियोजन यामुळे अकॅडमीनं अनेक गुणवंत विद्यार्थी घडवलेत. यंदाच्या यशामुळे अकॅडमीच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाला असून विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त केलंय. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 23 0023.